श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 40वा घेणार आहोत. या अध्यायामध्ये सर्व नाथ विमानातून अमरावतीस गेले, ते कशा प्रकारे गेले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये नवनाथाचे पारायण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात, नवनाथाचे पारायण 7 दिवस कसे करायचे, नवनाथाचे पारायण 9 दिवस कसे करायचे, कोणत्या महिन्यात केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळेल आणि वर्षभरामध्ये आपण कोणत्या दिवशी करू शकतो, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी श्री स्वामी समर्थ या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या 40व्या अध्यायाची फलश्रुती आहे, कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील, संपूर्ण नवनाथ वाचनाचे पुण्य वाढेल. त्यासाठी हा शेवटचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असतो. 39 ग्रंथाचे 39 अध्यायाची फलश्रुती म्हणजेच 40वा अध्याय असतो. सर्वांनी आजपर्यंत जेवढ्या जणांनी मला सबस्क्राईब केलं आहे तेवढ्या जणांनी कोणते व्हिडिओ ऐकले असतील, कोणते व्हिडिओ ऐकले नसतील, पण हा 40वा अध्याय खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी सर्वांनी हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐकावा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. बृहस्पती, तुम्ही आमचे गुरु, आम्हाला तुम्ही सर्व विद्या दिल्या, पण चरपटीनाथ नावाचा जो अल्पवयाचा यती येथे आला होता त्याला वाताकर्षण विद्या येते, ती काही आम्हाला येत नाही. त्यामुळे नंदनवनात सर्व देवासह त्याने मला निचेष्ट केले. देवसभेत इंद्र देवगुरूला सांगत होता. चरपटीची सर्व कथा त्याने सांगितली. काहीही करून वाताकर्षण विद्या देवांना आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपती पदही हातचे जायचे, अशी भीती त्याने व्यक्त केली. नाथपंथी लोकाचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचे. त्यांनी कसेही हाल केलेत तरी ते सोसावे व भीक मागून ती विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणार नाही. कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा किती अडचणी आल्या ते आठवा. तेव्हा देवाकडे कमीपणा न येता वाकाताकर्षण विद्या कशी मिळवावी याचा तुम्ही काही उपाय सांगा. इंद्र नम्रतेने म्हणाला. बृहस्पती म्हणाला, ठीक आहे, एक युक्ती आहे. तुम्ही सर्वांनी सोमयोग करण्याचा बेट ठरवा. त्यासाठी सर्व श्रेष्ठ देवतांना, नवनाथांना पण बोलवा, त्यांचा मोठा सन्मान करा, त्यांची स्तुती करा. ते प्रसन्न झाले की त्यांच्याजवळून प्रेमाने गोड बोलून ही विद्या मिळवा. हा एकच मार्ग आहे. मच्छिंद्रांना प्रथम बोलवा. इंद्र म्हणाला. सर्व देवांनी होकार दिला, पण मच्छिंद्रांना बोलवण्यासाठी कोणाला पाठवायचे, कोणाला बोलवायचे, त्यांनी ते मान्य केले पाहिजे. इंद्राने पुन्हा विचारले. उपचिर वसू, तो मच्छिंद्राचा पिता आहे. बृहस्पती म्हणाला. त्यांची सूचना सर्वांना पसंत पडली. इंद्राने उपचर वसूला बोलावले. मच्छिंद्राला आणि सर्व नाथगुरूंना सोमयागासाठी स्वर्गात बोलवण्यास सांगितले. अमरपुरीत सोमयागाची तयारी जोरात सुरू झाली. उपचर वसूने बद्रिकाश्रमात जाऊन मच्छिंद्राला बोलावणे केले. त्यावेळी तेथे गोरक्ष, कनिफ, गोपीचंद, जालंधर, अडबंग, धर्मनाथ इत्यादी सर्व नाथ एका ठिकाणीच बसले होते. सर्वांना बोलवणे केले. त्यांना फार आनंद झाला. इंद्राने तुमचे सहाय्य सांगितले आहे, असे सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. आमंत्रणाप्रमाणे नाथ मंडळी विमानात बसून हेलापट्टणला गेली. मैनावतींना त्यांनी बरोबर घेतले होते. पुढे वडवाल गावात जाऊन वटसिद्ध नागनाथला घेतले. भरतरी, रेवण, चरपटी यांना सुद्धा त्यांनी बरोबर घेतले. 84 सिद्ध संघे घेतले आणि विमान अमरपुरीत आले. इंद्राने सर्वांचे स्वागत केले. मच्छिंद्रनाथाच्या सांगण्यावरून सिंहद्वीपाल सोमयाग करण्याचे ठरले. तिथे कोलतिला होती, मीननाथ होता, तेही सर्वांना भेटले. इंद्राचा सोमयाग हा यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्राने आपत्य वात्सल्यमुळे वेळात वेळ काढून मीननाथाला अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. ते पाहून बृहस्पतीने एकांतात इंद्राला सांगितले, उपचिर वसूला यजमान कर, तू मोकळा रहा. इंद्राने तसेच केले. उपचिर वसू यजमान झाला. फावल्या वेळात मीननाथाला मच्छिंद्र अस्त्रे शिकवित होता. तेव्हा मोराचे रूप घेऊन इंद्राने वाकाताकर्षण मंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथांना समजली. तेव्हा देवांना हे वाताकर्षण मंत्र उपयोगी होणारच नाहीत, असा शाप त्यांनी दिला.
आता काय करावे? एवढे श्रम करून विद्या मिळवली ती फुकट गेली. देवांनी उपशाप मागितला. तेव्हा त्यांनी उपशाप दिला की जर नाथपंथी लोकांना कोणीही देवांनी त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल. तेव्हापासून नाथपंथावर देवाची कृपा आहे. त्यांना देवी त्रास होत नाही. आता सोमयाग झाला होता. मच्छिंद्रनाथासह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थे पाहत हिंडले. किलोतलेला निरोप घेताना मच्छिंद्राचे मन भरून आले. इंद्राने पृथ्वीवरील सह्या पर्वत तप करण्यास निवडला. तेथे त्याने 12 वर्षे अनुष्ठान केले. मणिकर्णिकेचे पाणी त्याने कमंडलूत आणले होते. ते तिथे शिखरावरून तो सोडित होता. त्याची इंद्रायणी नदी झाली. पुढे इंद्र स्वर्गात स्वस्थानी गेला. नाथांनी त्यानंतर भूलोकी अनेक तीर्थे तीर्थाटन केली. त्यानंतर शके 1710 पर्यंत त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे गुप्तस्थानी समाधी घेतल्या. कनिफाने व मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालंधर जानपीर या नावाने राहिले. गहिनीनाथ गैपीर म्हणून राहिला. वडवल येथे नागनाथ, मानदेशात विटे गावी रेवणनाथ असे राहिले. चरपटी, अडबंगी व चौरंगीनाथ गुप्तपणे संचार करत राहिले. भर्तरी पाताळात गेला. मीननाथ स्वर्गात गेला. गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला. गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथाची व त्यांच्या शिष्याची अद्भुत कथा संपूर्ण झाली. याप्रमाणे आजपर्यंत आपण 1 ते 40 अध्याय दररोज 1, कधी 3, कधी 4 अध्याय मी व्हिडिओवर पाठवत होते. त्या सर्वांनी आजपर्यंत हे व्हिडिओ ऐकले. ज्यांना कोणाला पोथीपारायण होत नाही त्यांनी हे असे पाठवलेले व्हिडिओ ऐकत चला. याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. जर तुम्ही शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने जर असे विविध व्हिडिओ ऐकलात तर तुम्हाला त्याचं सुद्धा फळ भेटेल. त्यासाठी या श्री स्वामी समर्थ या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा अध्याय 40वा समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.